मी अनिल रहाणे, संस्थापक सचिव आंतरभारतीय रूरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट, धर्मवीर आनंदगी इंग्लिश मीडियम स्कूल, मातोश्री राधा फार्मसी कॉलेज. त्याचबरोबर मला थोडीशी पत्रकारितेची आवड असल्यामुळं पत्रकारी क्षेत्रातील गेली 20 वर्षापासून दैनिक प्रभात असेल, दैनिक पुण्यनगरी असेल, दैनिक पुढारी असेल या वृत्तपत्रांचा प्रतिनिधी म्हणून काम केलं आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष ते उत्तर महाराष्ट्र सचिव या पदांवर संघटनेच्या कामासाठी वेळ देतो. संस्था काढावी आणि त्याच्यानंतर इंग्लिश मीडियम स्कूल काढावं ही कल्पना कशी आपल्याला सुचली? खरं तर मी मूळचा व्यावसायिक, मेडिकल फील्डशी माझं नातं. मी फार्मासिस्ट असल्यामुळं माझं मेडिकल स्टोअर देवठाण या ठिकाणी होतं आणि देवठाण विरगाव मार्गे माझा संगमनेरला जाण्याचा प्रवास असायचा. त्या काळात साधनं नसताना जेव्हा रात्रीच्या वेळेस गाडी विरगावपर्यंत यायची आणि देवठाणला जायचा प्रश्न यायचा, तेव्हा रावसाहेब वागचोरे या व्यक्तिमत्वाशी भेट झाली. नंतर व्यवसायात असताना त्यांनी माझी बघितलेली शून्यातून झालेली प्रगती आणि त्यावेळेस जेव्हा त्यांचा संस्था काढण्याचा निर्णय झाला त्यावेळेस मला वाटतं 90चं शतक होतं आणि आंतरभारतीय रूरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन या नावानं संस्था सुरू करावी वाटलं. तेव्हा कोणाला तरी बरोबर घ्यायचं आणि त्यांना कदाचित मी त्या योग्यतेचा वाटला असेल म्हणून त्यांनी मला बरोबर घेतलं आणि योगायोगाने त्या काळात युती सरकार होतं. युती सरकारमध्ये त्यांचं अनेक मंत्र्यांशी नातंही होतं. त्यामुळे त्यांना वाटलं आपण यांना सोबत घेऊन संस्था सुरू करावी. मग आम्ही निर्णय घेऊन ही संस्था सुरू केली. त्यातल्या त्यात सुरू करताना आम्ही पॅरामेडिकलचे कोर्सेस ग्रामीण भागासाठी विद्यार्थ्यांना सुरू केले. नंतर या ग्रामीण भागातच का आपल्या पाल्यांसाठी आपल्या हक्काचं, जवळचं आणि अत्यंत कमी फीमध्ये अगदी मोलमजुरी करणाऱ्या लोकांसाठीही इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देता यावं म्हणून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याची संकल्पना पुढे आली. म्हणून अगदी मोलमजुरी करणाऱ्या लोकांसाठी आपली हक्काची शाळा असावी म्हणून इंग्लिश मीडियम, विरगाव इंग्लिश मीडियम स्कूल या नावाने इंग्लिश मीडियमची स्थापना केली. हातात काही भांडवल नसताना, आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना तुम्ही त्या काळामध्ये हा निर्णय घेतला आणि तो निर्णय प्रत्यक्षात कृतीत उतरवला. अनेक अडचणी तुम्हाला आल्या असतील, संघर्ष वाटायला आले असतील, तर यातून कसा मार्ग काढला तुम्ही? खरं तर विरगावसारख्या अगदी छोट्या गावात 2-2.5 हजार लोकसंख्येच्या गावात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पालकांची फी भरण्याची क्षमता नसताना आणि विकत शिक्षण घेण्याची संकल्पना सुद्धा दृढ नसताना हा प्रयोग म्हणजे खडकावर डोकं आपटण्यासारखा होता. तरी सुद्धा प्रयत्न करून एक आपली प्रचंड इच्छाशक्ती आणि माझ्या ग्रामीण भागातील लोकांसाठी काहीतरी देण्याची वागचोरे साहेबांची तळमळ म्हणून त्यावेळी मी त्यांच्या बरोबर या निर्णयात सोबत राहिलो आणि इंग्लिश मीडियम शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस 5-6 क्लासरूम पत्र्याचे, 4-2 अगदी बसायला मुलांना बेंच सुद्धा नव्हते, जमिनीवर बसणारे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी महाराष्ट्रात सगळ्यात पहिले आमचेच असतील की इंग्लिश मीडियमची शाळा असूनही जमिनीवर बसणारे विद्यार्थी आमच्याकडे होते. पालकांनी विश्वास टाकून ते विद्यार्थी पाठवले आणि शाळेचा प्रवास सुरू झाला. आपण म्हटला की हातात काहीच नसताना जेमतेम परिस्थिती, जेमतेम खूप झाली. जेव्हा शिवसेना या पक्षाला किंवा त्या पदाधिकाऱ्यांना एक टार्गेट मुलगा किंवा टार्गेट युवक म्हणून ज्यांच्याकडे पाहायला जायचं अशा शिवसेना पक्षाचे, त्यावेळेस तो पक्षही नव्हता पण संघटनेचा पदाधिकारी म्हणून रावसाहेब वागचोरे हे जेव्हा काही करत असतील तेव्हा रावसाहेब वागचोरे हे व्यक्तिमत्व म्हणून परिसरातील लोकांचा त्यांच्यावर विश्वास होता. कारण त्यावेळेस समाजकार्यासाठी स्वतःला झोकून दिलेला हा एकमेव व्यक्ती आढळा परिसरात होता. लोकांचा विश्वास होता. पण शिवसेना ही जोडलेली होती आणि शिवसेना केवळ टार्गेटांचा पक्ष किंवा संघटना असा शिक्कामोर्तब होता. त्याला छेद देऊन आणि त्यावेळेस शिवसेना या संघटनेत काम करतो म्हणून घरच्यांचा सुद्धा कुठलाही आर्थिक पाठबळ त्यांना नव्हतं.
माझी जरी व्यावसायिक थोडीशी पार्श्वभूमी असली तरी त्यावेळेस माझी सुद्धा आर्थिक परिस्थिती फार नव्हती. जेव्हा मी व्यवसाय सुरू केला तेव्हा लोक, आपल्याकडे प्रचलित एक म्हण आहे की शून्यातून विश्व निर्माण केलं. लोक शून्यातून विश्व निर्माण करतात, कमीत कमी त्यांच्याकडे स्वतःचा शून्य असतो. आम्ही दोघंही असे आहोत की आमच्याकडे स्वतःचा शून्य देखील नव्हता. तुम्ही जे म्हणता की जेमतेम परिस्थिती, जेमतेम केव्हा म्हणतं? ज्यावेळेस 2 वेळचे पोट भरण्याची किंवा आपल्याकडं काहीतरी संचय असेल, आर्थिक पाठबळ असेल, तेव्हा जेमतेम परिस्थिती. परंतु काहीच नसताना दुसऱ्यासाठी करण्याची धडपड, हीच इच्छाशक्ती इथपर्यंत घेऊन आली. अतिशय नाविन्यपूर्ण तुम्ही उपक्रम राबवत असता. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवूनच तुमची आज संस्था प्रगतीपथावर आहे. त्या काळात हे नाविन्य उपक्रम राबविणे, नवनवीन, हे तुम्हाला संकल्पना कशी सुचली? खरं तर वाकचौरे साहेबांचं शिक्षण 9वी, माझं 10वी नंतर डिप्लोमा. शिक्षण क्षेत्राशी फारसा संबंध नाही, परंतु त्या काळात माझा अशा काही समाजशील आणि शिक्षण क्षेत्राशी निगडीत व्यक्तींचा संपर्क आला. त्यात आदरणीय स्वर्गीय डॉक्टर वसंतरावजी पवार असतील, डॉक्टर पवारांसोबतच सहकारमंत्री भाऊसाहेब थोरात साहेब असतील. शिक्षण क्षेत्रात ज्यांचं नाव होतं ते आता नुकतेच कालाच्या पडद्याआड गेले ते प्राचार्य इंद्रभानजी डांगे सर असतील. ह्या सगळ्यांकडून काहीतरी गोष्टी शिकत गेलो आणि त्यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या मार्गदर्शनातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन नवीन काय काय देता येईल हे आम्ही बघितलं. जसे की अत्यल्प फी देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं. आमचा क्रायटेरिया ॲडमिशनच्या वेळेस असा होता की ध्येयपूर्तीसाठी आकाशालाही गवसणी घालण्याची क्षमता ज्यांच्यात आहे त्या ध्येयवेड्या बालकांसाठी आपली हक्काची शाळा म्हणून आम्ही ती नावारूपाला आणली. मग तिथं तुमची आर्थिक क्षमता तपासली जात नव्हती, परंतु खरोखर तुमची शिक्षणाप्रती, तुम्हाला शिक्षण घेण्याप्रती किती तळमळ आहे हे जोपासलं जायचं, हे जोखलं जायचं आणि त्यातून मुलांना वेगवेगळे प्रयोग त्यांच्यावर करायचो. मग दप्तरमुक्त शाळा असेल, वर्गअट सिस्टीम असेल, संगीत पाढे असतील, संपूर्ण जगातले देश असतील, त्यांच्या राजधान्या असतील, त्यांचे ध्वजाचे कलर्स असतील, अगदी KGच्या वयापासून आम्ही त्या मुलांना हे बेसिक शिक्षण देत आलो. आमचा विद्यार्थी आजही स्वयंशिस्त आहे. शाळेत कधीही बेल वापरण्याची वेळ आली नाही. शिक्षक सुद्धा अतिशय मेहनती होते आणि शिक्षकांना सांगितलेले उपक्रम त्यांनी अंमलात आणले, म्हणून उपक्रमशील शाळा ही नावारूपाला आली. आता आपल्या कॉलेजमध्येही कोर्सेस चालू झाले आहे, कॉलेज चालू झाले आहे. कुठले कोर्स आपल्याकडे आहेत? आमच्या आंतरभारती ट्रस्ट मार्फत आमच्याकडं 2019 पासून फार्मसी कॉलेज सुरू झालं. मातोश्री राधा फार्मसी कॉलेज नावानं आधी आम्ही डिप्लोमा कोर्सेस सुरू केले, डी फार्मसी. नंतर 1 वर्षाच्या गॅपनंतर आम्ही बी फार्मसी हेही कॉलेज सुरू केलं. MSBT, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, AICT आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी या सर्वांची मान्यता घेऊन हे कोर्सेस इथे चालू आहेत आणि अतिशय गुणवत्तापूर्ण, मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय काळजीपूर्वक काळजी घेणारा शिक्षक वृंद, प्राचार्य आणि यांच्या मेहनतीतून 100% रिझल्ट देऊन अतिशय देशाला अपेक्षित असे युवक फार्मासिस्ट घडवण्याचं काम त्या कॉलेजच्या माध्यमातून आम्ही करतो. आणि थोड्याच अत्यंत कमी कालावधीत या कॉलेजचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत गेलं, यासाठी की जपानच्या एका युनिव्हर्सिटीनं आमच्यासोबत त्या विद्यार्थ्यांसाठी करार करून ते आंतरराष्ट्रीय शिक्षण सुद्धा त्या फार्मसी कॉलेजमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना देत आहोत. लांबून जे बाहेरच्या गावातून, परराज्यातून काही मुलं आपल्याला शिक्षण घ्यायला येतात, त्यांच्यासाठी वसतिगृहाची सोय आहे का? 2006 पासून आम्ही इथं विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केलं. खरं तर वसतिगृह सुरू केलं यासाठी की याच परिसरातील काही असे विद्यार्थी होते, खूप हुशार होते, परंतु घरचे पालक अतिशय अशिक्षित असतील किंवा त्यांच्याकडे अभ्यासाच्या दृष्टीने वेळ देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी
अगदी सुरुवातीच्या काळात आम्ही 16 विद्यार्थ्यांना घेऊन आनंद गुरुकुल वसतिगृह सुरू केलं. त्यावेळेचे आमचे प्राध्यापक किरण चौधरी सर असतील, मुखेकर सर असतील, डोनर सर असतील, या लोकांनी अगदी त्या विद्यार्थ्यांसोबत जमिनीवर झोपून रात्रीचा त्यांच्यासाठी परिश्रम घेऊन अभ्यास करून घेतला. आणि पहिल्या बॅचचे विद्यार्थी ज्यांचा पालक अभ्यासही घेऊ शकत नव्हते अशा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं. त्यावेळेस आमच्याकडे पहिल्या बॅचला 16-17 विद्यार्थी होते. त्यावेळेस आमच्याकडे बोर्डाची मान्यता नसताना आम्ही शैक्षणिक फी 1,000 रुपये पालकांकडून घेत असताना आम्ही दुसऱ्या शाळेत 10,000 रुपये त्यांची फी भरून त्यांची 10वीची परीक्षा पूर्ण करून घेतली, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये. संस्थेने हा तोटा उचलून त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा पाऊल उचलले आणि ते विद्यार्थी अभिमानास्पद असं त्यांची कामगिरी आहे. आज ते विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात अतिशय टॉपला आहेत आणि ते शाळेचं संस्थेचं नाव उज्ज्वल करत आहेत. त्यातलाच एक विद्यार्थी की ज्याला संस्थेने दत्तक घेतलेलं होतं, त्याची परिस्थिती अतिशय नाजूक होती, हॉस्टेलला शिकून तो आज सैन्य दलातल्या अधिकारी लेवलच्या सर्वोच्च पदावर आहे की लेफ्टनंट कर्नल हे जे पद असतं त्याबरोबर अधिकारी म्हणून काम करतो. आणि यातच आम्ही केलेल्या कष्टाची चीज आहे असं मी समजतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आपल्याकडून, आपल्या संस्थेकडून, शाळा कॉलेजकडून काय उपाययोजना राबवल्या जातात, उपक्रम राबवले जातात? एकतर त्याचं बेसिक केजीच्या वर्गात असल्यापासून आम्ही पूर्ण करून घेतो. एकदा बेसिक पक्क झालं की पुढच्या वर्गात जाण्यासाठी तो सक्षम तयार होतो. आमचे केजीचे शिक्षक वृंद, त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देईल की तिथं त्यांनी त्या पाया मुलांचा घडून घेतला. त्याच्यानंतर जसजसे वर्ग वाढत जातील विषयानुसार आमचे तज्ज्ञ शिक्षक त्यांना मार्गदर्शन करत असतात. आम्ही ज्यावेळी सिलेबस व्यतिरिक्त सुद्धा काही भाग असे असतात की ज्यावेळेस तुम्ही बेसिक एखादं ऍडमिशन आमच्याकडे बाहेरून आलं आणि ते वरच्या वर्गात आलं तर त्याच्यासाठी बेसिक मॅथच्या गणिताच्या संकल्पना असतील किंवा भाषेच्या बाबतीत असतील. गणिताचे असतील तर त्याचे पाढे तयार करून घेण्यापासून तर गणितीय ऑपरेशन्स त्याचे तयार करून घेण्यापासून, भाषेच्या बाबतीत म्हटलं तर त्याचं रायटिंग स्किल असेल, स्पीकिंग स्किल असेल, लिसनिंग स्किल असेल किंवा जे 4 प्रकारचे स्किल आहेत ते सगळे डेव्हलप करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो आणि म्हणून तो गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडत असतो. 4 भिंतीच्या पलीकडचं शिक्षणही महत्वाचं असतं. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मग खेळ असेल, क्रीडा क्षेत्र आपण ज्याला म्हणू, वक्तृत्व असेल, म्हणजे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास, त्यासाठी आपल्याकडून काय काय संस्थेकडून केलं जातं? ज्या विद्यार्थ्याला ज्या विषयात रुची आवड आहे त्या विषयात त्याला घडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो. एखाद्या विद्यार्थ्याला कलेची असेल त्यासाठी कला दालन आहे, त्यासाठी आर्ट टीचर आहेत. आमच्याकडं अभिमानाची गोष्ट आपल्या अकोले तालुक्यात अतिशय काटक असे विद्यार्थी आहेत आणि ते स्पोर्टमध्ये, खेळामध्ये विशेष नैपुण्य प्राप्त करतात. आणि मग अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही विविध खेळाच्या स्पर्धा स्वतःही आयोजित करतो. ते जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आम्ही ते विद्यार्थी नेलेत. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्याकडं आज मितीला शेकडो मेडल्स, हे नॅशनल पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर शेकडो मेडल्स मिळालेले विद्यार्थी आमच्या शाळेत आहेत. आणि दुसरी त्याच्या पुढची जाऊन गोष्ट म्हणजे यांचा स्पर्धेसाठीचा होणारा सर्व खर्च संस्थेने स्वतःच्या खिशातून केलेला आहे. पालकांकडून कोणतीही फी आकारली जात नाही. अकोले तालुका अतिदुर्गम भाग आहे. भौगोलिक दृष्ट्या विद्यार्थ्यांना विरगावपर्यंत येण्यासाठी, शाळेमध्ये येण्यासाठी वाहनांची व्यवस्था केलेली आहे का आपल्याकडे? सुरुवातीच्या काळात आम्ही अगदी शाळा सुरू झाली तेव्हा ग्रामीण भागात स्टाफ मिळत नाही, स्वतः वाहन चालवून आम्ही विद्यार्थी इथपर्यंत आणलेले आहेत. आजही ड्रायव्हर नसला तर स्कूल बसवर बसण्याची माझी तयारी असते. आजही मी स्कूल बस त्या रूटवर घेऊन जाऊन विद्यार्थी आणतो. अगदी रिक्षा, टेम्पो ट्रॅक्स, मारुती व्हॅन ते आज संस्थेच्या स्वतःच्या 20 स्कूल बसेस पर्यंत वाहन व्यवस्था आम्ही पुढे चालू ठेवलेली आहेत. अगदी तुम्ही म्हटले तसे दुर्गम भागातून आमच्याकडं जास्तीत जास्त 32 किलोमीटरहून येणारा विद्यार्थी आहे. संगमनेर हे अतिशय नावाजलेलं शहर शिक्षण क्षेत्रात असेल. अकोल्यात सुद्धा 4-5 इंग्लिश मिडियम स्कूल आहेत. संगमनेरमध्ये 10-12 इंग्लिश मिडियम स्कूल आहेत.
तर त्या शहरातून खेड्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल सुद्धा आहे. आमच्या संगमनेर शहरातून एक बस येते, अकोले शहरातून 2 बस येतात, सिन्नर सारख्या शहरातून 1 बस येते. चास नळवाडी इथं आमच्या लगत सिन्नर तालुक्यातली 2 गावं आहेत जिथं 10 इंग्लिश मिडियमच्या स्कूल बस मुक्कामी असतात. त्याच गावाहून आमच्या 2 स्कूल बस विद्यार्थी भरून येतात आणि तीच खरी आमच्या यशाची पावती आहे असं आम्ही समजतो. आणि विद्यार्थ्यांना अतिशय सुखरूपपणे शाळेत आणणं आणि शाळेतून घरी पोहोचवण्याचं काम आमचे ड्रायव्हर अंकल्स करतात. हे जे दिसतंय, हे जे वैभव आहे, त्या वैभवात ह्या सर्व ड्रायव्हर अंकलचा, सुरुवातीपासून संस्था स्थापनेपासून सेवा देणाऱ्या सर्व ड्रायव्हर अंकलचा, अतिशय कमी पगारात काम करणाऱ्या सगळ्यांचा वाटा आहे असं मी समजतो. इवले सेरोप लाविले त्याचा वेलू गेला गगनावरी. आता जो वटवृक्ष झालेला आहे आपल्या संस्थेचा आणि नावारूपास आलेली संस्था आहे, तर याचे श्रेय तुम्ही कोणाला द्या? म्हणजे अतिशय शून्यातून तुमची, आता तुम्ही बोलताच बोलले की शून्य सुद्धा नव्हता, मग इथून इथपर्यंत जी वाटचाल झालेली आहे, विद्यार्थ्यांच्या यशामागं अतिशय खंबीरपणाने आपली संस्था उभी राहिली आहे, विद्यार्थ्यांना घडवलं आहे, तर याचं श्रेय तुम्ही कोणाला द्या? म्हणजे जीवन प्रवास जो आजपर्यंत झालेला आहे. खरं तर श्रेय नामावलीत इतकी असंख्य नावे असतील, परंतु शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत म्हणायचं असलं तर अतिशय तुटपुंजा पगारात आमच्या धडपडीवर विश्वास ठेवणारा आमचा शिक्षक वृंद, अतिशय तळमळीने घरच्यांचा विरोध स्वीकारून सुद्धा आमच्या शाळेसाठी, शालेय जीवनात योगदान देणारे आमचे शिक्षक हे आमच्या यशाचे खरे मानकरी आहेत. संस्थेचा प्रत्येक घटक असेल, सुरुवातीच्या काळात आमच्याकडे शिपाई हे पद नव्हतं, वॉचमन पद नसत, पण जेव्हा ते निर्माण झाले तर या सर्व यशात आमच्या शिपायापासून, वॉचमनपासून, आमच्या शाळेच्या शिक्षकापासून तर आमच्या सर्व पालक आणि परिसरातील नव्हे तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी मी हे जे यश आहे त्यांच्या प्रति समर्पित करतो. कारण प्रत्येकाचं योगदान या यशात आहे. कुणी अनिल रहाणे किंवा रावसाहेब अकचवरे हे एकटं कधीच करू शकले नसते. यात प्रत्येक घटकाचा, समाजातील प्रत्येक घटकाचा वाटा असेल. त्यात आमच्या दोघांच्याही धर्मपत्नी असतील की आम्ही जे करत असलेलं जी धडपड होती किंवा जो वेडेपणा होतो तो त्यांनी स्वीकारला आणि आनंदाने आमच्या बरोबर या कामात झोकून दिलं. वर्षभर अनेक उपक्रम आपल्या संस्थेमार्फत राबवले जातात. रक्तदान शिबिर असेल, स्वच्छता असेल, त्याच्यानंतर विविध शिबिरं सुद्धा आपल्याकडे घेतली जातात विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून. तर त्या संदर्भात काय माहिती द्याल तुम्ही? मुळात आम्ही, आमच्या संस्थेचं नावच आंतरभारतीय रूरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट असल्यामुळं आणि पूर्वीपासून थोडीशी समाजकार्याची आवड असल्यामुळं अगदी रक्तदान, आम्ही वर्षातून 4 वेळा रक्तदान शिबिराचं आयोजन करतो. सर्व रोग निदान शिबिर विरगावमध्येच नव्हे, विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर परिसरात सुद्धा आयोजित करतो. नेत्रचिकित्सा असेल, नेत्रासंबंधी ऑपरेशन, मोतीबिंदू शिबिर असेल किंवा रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध जे उपक्रम असतील, विविध हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्व प्रकारचे शिबिरांचं आयोजन, आरोग्यासाठीच्या शिबिरांचं आयोजन करतो. आम्ही विरगाव ग्राम स्वच्छता अभियानात आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता आणि त्याचंच प्रतीक म्हणून R.R. आबा पाटील स्वच्छ व सुंदर ग्राम योजनेचा 10 लाखाचा पुरस्कार सुद्धा या गावाला मिळाला होता, विरगावला. त्यात आमच्या विद्यार्थ्यांचं, शिक्षकांचं सुद्धा मोठं योगदान आहे. त्याप्रमाणे माझी वसुंधरा अभियानासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी सुमारे 1000 आम्रवृक्षाची लागवड केली. त्याचबरोबर इतर वृक्षांच्या बियांचं रोपण पावसाळ्यात आमचे सर्व विद्यार्थी करत असतात. एक वृक्ष शाळेत लावत असताना दुसरा वृक्ष त्याच्या अंगणात, परसदारात किंवा शेताच्या बांधावर सुद्धा आमचा विद्यार्थी लावतो. आणि वृक्ष नुसतं लागवड नाही तर वृक्ष संवर्धनाचं, जोपासण्याचं काम सुद्धा विद्यार्थ्यांनी करावं असं शिक्षण आमचे शिक्षक त्या विद्यार्थ्यांना देत असतात. म्हणून नुसतं खड्डा खोदून वृक्षारोपण फोटोपुरतं करण्यापेक्षा ते वृक्ष, ते झाड आपल्याला काय देतं, ऑक्सिजन किती देतो, फळं किती देतो, त्याचा फायदा आपल्या येणाऱ्या पिढीसाठी किती होतो, या सगळ्याचं महत्त्व त्या विद्यार्थ्यांवर बिंबवल्यामुळं रोज त्या झाडाला पाणी घातल्याशिवाय आमचा विद्यार्थी शाळेत येत नाही. आणि हीच खरी देशाच्या दृष्टीनं किंवा निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टीनं केलेलं त्यांचं कृत्य आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये, अतिशय भयानक काळामध्ये
आपण अकोले तालुक्यात जाऊन स्वतः जाऊन विद्यार्थ्यांना जाऊन प्रबोधनही केलं होतं. मला आठवतंय चांगलं की तुम्ही गोळ्या औषधं काहीतरी किट्स दिल्या होत्या आणि गरजवंतांना किराणा पण दिला होता. तर त्याबद्दल थोडंसं सांगा. म्हणजे एक सामाजिक बांधिलकी देखील आपल्या संस्थेने चांगल्या प्रकारे त्या काळात जोपासली होती. कोरोनाच्या बाबतीत म्हटलं तर सर्वात आधी महाराष्ट्रात सर्वात आधी प्रयोग आम्ही केला की आमच्या मातोश्री राधा फार्मसी कॉलेजने ज्या वेळेस सॅनिटायझरचा अतिशय तुटवडा होता तेव्हा आम्ही स्वतः सॅनिटायझर बनवलं. अकोला तालुक्यात सर्वांना वाटलं, जे आरोग्य दूत होते त्या सर्वांना वाटलं. त्यावेळेस एसटी कर्मचारी होते त्यांना मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप बनवून केलं. त्यावेळेस पत्रकार संघाने सुद्धा आमच्याबरोबर काम केलं आणि कोरोना आल्या कोरोनाविषयी प्रबोधन करण्यासाठी आमचे फार्मसी कॉलेजचे त्यावेळेचे 200 विद्यार्थी तालुक्यात फिरत होते. मोठमोठ्या गावांमध्ये कोतुळ असेल, राजूर असेल, अकोले शहर असेल, ते प्रबोधन करत होते. आपण सॅनिटायझरचा वापर कसा करावा, मास्कचा वापर कसा करावा, हात स्वच्छ कसे धुवावेत, सुरक्षित अंतर कसं राहावं, हे रॅलीच्या माध्यमातून, आपल्या पोस्टरच्या माध्यमातून किंवा प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून ते सांगत होते. त्यानंतर आमच्याकडे होमिओपॅथीच्या ज्या गोळ्या होत्या आर्सेनिक अल्बम, त्या गोळ्यांचं वाटप आमच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण तालुकाभर केलं. आमच्या संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वागचौरे यांच्या संकल्पनेतून आदरणीय मधुकररावजी पिचड कोविड सेंटर आहे शमशेरपूरला 100 खाटांचं आम्ही मोफत कोविड सेंटर, शासनाचाही कुठलाही 1 रुपयाचं अनुदान न देता संस्थेच्या स्वखर्चाने साधारणपणे 15 ते 20 लाख रुपये स्वतः संस्थेचे खर्च करून ते कोविड सेंटर चालवलं. आमच्याकडे सर्व डॉक्टरांनी सुद्धा आम्हाला अतिशय अल्पदरात किंवा मोफत अशी सोयी तिथं सेवा पुरवली. त्यामध्ये शमशेरपूरचे मुख्यकर डॉक्टर असतील, बऱ्याच डॉक्टरांची नावं घेण्यासारखी. त्यावेळेस त्या कोविड सेंटरमध्ये आपली सेवा त्यांनी पुरवली. अनेक जणांनी जेवणासाठी, पाण्यासाठी खर्च केला. परंतु त्या काळात अतिशय भेदरलेल्या अवस्थेत संपूर्ण तालुका असताना त्यांना दिलासा देण्याचं काम, त्यांच्याबरोबर राहण्याचं काम दिवसभर त्या कोविड सेंटरमध्ये आमचे अध्यक्ष रावसाहेब वागचौरे रुग्णांबरोबर थांबले. आणि जिथं दररोज हजारो रुग्णांचा मृत्यूचा रेशो असताना अभिमानाची गोष्ट आहे की खेड्यात चालवलेल्या, मंगल कार्यालयात चालवलेल्या या कोविड सेंटरमध्ये अगदी 20-22चा स्कोर असलेले सुद्धा रुग्ण बरे होऊन असत घरी गेले. आणि सुदैवाने किंवा परमेश्वराच्या कृपेने एकही रुग्ण दगावल्याची केस त्या कोविड सेंटरमध्ये घडली नाही. आणि ही संस्था चालू असताना आम्ही हेच समजतो की याच कुणाचा तरी आशीर्वादाच्या किंवा पायाच्या पुण्याईवर ही संस्था चालू आहे. त्यामुळं ते जे काम केलं ते काही आम्ही कुणावर उपकार केले नाही, तर ते आमचं परम कर्तव्य म्हणून कोविडच्या काळात आम्ही ते काम केलं. अतिशय सेवाभावी वृत्तीने तुम्ही काम केलेलं आहे, संस्थेने काम केलेलं आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडे जर फी भरायला पैसे नसतील किंवा त्याची अडचण असेल तर त्यालाही तागादा लावला जात नाही. अतिशय म्हणजे शिक्षण म्हणून या संस्थेकडे बघितलं जातं, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणून. तर आपल्या संस्थेला आम्ही असं ऐकलेलं आहे, ऑफिसमध्येही बघितलं की आपलं सगळं पुरस्कारांनी कपाटं भरलेली आहेत. आपल्याला आतापर्यंत किती पुरस्कार मिळाले, कुठले मिळाले? शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आमचे विद्यार्थी जेव्हा कुठेतरी प्रेझेंटेशनसाठी जातात त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. परंतु अभिमानाची गोष्ट जेव्हा इंग्रजी पहिलीपासून सुरू झाली आणि ती इंग्रजीचे शिकणारे, पहिलीपासून इंग्रजी शिकणारे विद्यार्थी इयत्ता 10वीत गेले आणि त्यावेळेस तो शासनाने केलेला प्रयोग पहिलीपासून इंग्रजीचा, त्याचा रिझल्ट काय, विद्यार्थी परीक्षेला, ग्रामीण भागातील विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाताना, बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना जेव्हा घाबरतात, इंग्रजी भाषेबद्दलचं न्यूनगंड आणि भय घेऊन परीक्षेला सामोरे जातात, तेव्हा अपयश पदरी येतं. परंतु आमचे त्यावेळेचे इयत्ता 10वीचे विद्यार्थी तालुक्यातील संपूर्ण शाळेमध्ये जाऊन हे सांगत होता की बाबांनो, मी इंग्रजी माध्यमात शिकतो म्हणून मी वेगळा नाही, परंतु इंग्रजी भाषा किती सोपी आहे ही अगदी सोप्या भाषेत, विद्यार्थ्यांच्या भाषेत त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिली. तालुक्यातल्या संपूर्ण शाळेमध्ये फिरले आणि त्या वर्षी विशेष म्हणजे 10वीच्या इंग्रजी विषयाचा तालुक्याचा निकाल अतिशय काही टक्क्यांनी वाढलेला होता आणि त्याची दखल घेऊन जिल्हा परिषद अहमदनगरने सर्वात पहिले धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मीडियम स्कूलचा अभिनंदनाचा ठराव त्यांच्या
मासिक सभेत मांडला आणि तेच खरं मोठं सर्वात मोठं पदक आमच्यासाठी. कारण जिल्हा परिषदेच्या इतिहासात खाजगी शाळेच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याची पहिलीच वेळ होती आणि यापूर्वीही जिल्हा परिषदेच्या इतिहासात कधी घडलेलं नाही, यापुढेही घडणार नाही असं मला वाटतं. म्हणून तो सगळ्यात मोठा पुरस्कार. त्यानंतर अनेक पुरस्कार, राज्यस्तरीय पुरस्कार असतील, राष्ट्रीय पुरस्कार असतील, अनेक पुरस्कारांनी संस्थेला सन्मानित केलं. त्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा सुद्धा मोठा वाटा आहे. त्यावेळेस त्यांनी आमच्यासाठी किंवा सर्व पत्रकार असतील माझे बांधव, मी सुद्धा पत्रकारितेत काम करत असल्यामुळे सर्व पत्रकारांनी माझ्या शाळेची प्रत्येक गोष्ट तिला प्रसारित करण्यासाठी, तिला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणत्याही जाहिरातीची अपेक्षा न करता, कशाची अपेक्षा न करता ती संपूर्ण राज्यात ही वेरगावची आनंदगडावरची छोटी शाळा पसरवली आणि त्यामुळं त्यांच्याच या प्रसार माध्यमांमुळं माझ्या शाळेचं नाव लौकिक झालं असं मी मानतो. आपलं विजन काय आहे, पुढचं भवितव्य म्हणजे भविष्य काय आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून? आपण अजून कुठले कोर्स चालू करणार आहात किंवा संस्था काय विद्यार्थ्यांसाठी घेऊन येणार आहे भावी काळामध्ये? कोणतीही संस्था सुरू करत असताना सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटी एज्युकेशन हे द्यावं, हे संस्थेचं विजन असतं. परंतु एकाच छताखाली KG ते PG हे शिक्षण जर मिळालं तर त्या संस्था चालकांना सगळ्यात मोठा आनंद होतो, परिसरालाही होतो आणि पालकांनाही होतो की मी माझा KGत घातलेला मुलगा PG झाल्यानंतर, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यातून बाहेर पडावा असं त्यांना वाटत असतं. त्या दृष्टीने प्रयत्न करत होतो. आमच्याकडे होमिओपॅथीचं हॉस्पिटल सुरू होतं. होमिओपॅथिक कॉलेजसाठी ग्रामीण भागात आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु काही अडचणी असतील, आर्थिक असेल, बिल्डिंगची कमतरता असेल, त्यामुळे ते यावर्षी राहून गेलं. परंतु मानस आमचा असा आहे की या आनंदगडाच्या माळरानावर इंग्लिश मिडियम जसं KG पासून शिक्षण आहे तसं सर्व प्रकारच्या फॅकल्टी तिथं उपलब्ध करून देता येतील यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे असा आमचा मानस आहे. आम्ही तो करण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील आहोत. शासनाने काय करावं किंवा काय निर्णय घ्यावेत असं तुम्हाला वाटतं? शासनाने तर मी पहिल्यापासून या मताचा आहे की शासनाने सर्व घटकांना मोफत शिक्षण द्यावं. मग ते जर शासन ते मोफत शिक्षण तुम्ही पुरवू शकत नसाल तर कमीत कमी तुमचं काम करणारे जे घटक आहेत, तुमचा बोजा हलका करण्याचं, हे तर खरं तर हे शिक्षण देण्याचं काम शासनाचं आहे. कुठल्याही अर्थ सहाय्यतेशिवाय किंवा अनुदानाशिवाय या खाजगी संस्था चालू असतात. त्यांना पाठबळ देण्याचं काम शासन स्तरावर होत नाही, परंतु त्यांना खोडा घालण्याचे अनेक काम शासनाकडून होतं. पण अपेक्षाच विचारली तर माझं एवढं म्हणणं आहे, माझ्या संस्थेपुरताच मी मर्यादित विचार करणार नाही, पण महाराष्ट्रात जेवढे विना अनुदानित शाळा असतील, स्वयं अर्थसहाय्यित शाळा असतील, त्या शाळेमध्ये शिक्षणाचं पवित्र काम करणारे, योगदान देणारे, भावी पिढी घडवणारे, आपण देशाला महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहतो आणि हे महासत्ता बनवण्याचं स्वप्न पूर्ण करणारे जे शिक्षक आहेत, त्या सर्व शिक्षकांचं कमीत कमी मानधन शासनाने पुरवावं या मताचा मी आहे. आणि शासनाने खरंच असं केलं तर महाराष्ट्रातले सर्व शिक्षक अतिशय समाधानी होतील, सुखी होतील, सर्व प्रपंच उभे राहतील आणि सगळ्यात बुद्धिजीवी वर्ग आहे तो समाधानी झाल्यास तुमचा महासत्ता बनण्याचा मार्ग आपोआप खुला होईल. आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, आदरणीय प्रधानमंत्री साहेब असतील, तुम्ही खरोखर अतिशय महाराष्ट्र राज्य असेल किंवा पूर्ण देश असेल याला महासत्तेकडे घेऊन जाण्याचं जेव्हा स्वप्न पाहता, तेव्हा जेव्हा हा बुद्धिजीवी वर्ग आहे त्याला सोबत घेऊन चालले तर नक्कीच भारताची आणि राज्याची प्रगती होईल आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे प्रयत्न करतील. तुम्हाला कुठं मतं मागण्याची किंवा सभा घेण्याची गरज सुद्धा होणार नाही. हा बुद्धिजीवी वर्ग तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. शिक्षण संस्था चालवत असताना, शिक्षण संस्थेकडे लक्ष देत असताना तुम्ही पत्रकार संघाच्याही राज्य पातळीवर काम करता संघटनात्मकरित्या, तर हे करत असताना पत्रकार बांधवांचे काही प्रश्न असतील ते शासन दरबारी तुम्ही मांडता, प्रशासकीय कामाचा त्याबद्दलचा तुमचा अनुभव काय सांगतो? पत्रकारांच्या बाबतीत खरं तर पत्रकार इतका जीव ओतून काम करत असतो, जीव तोडून नातानाचा, ऊन पावसाचा, वाऱ्याचा, स्वतःच्या प्रपंचाचा सुद्धा कधी तो विचार करत नाही.
म्हणून मग पत्रकाराला सुद्धा थोडंसं बांधण असावं, त्याचा सुद्धा प्रपंच चालला पाहिजे. सगळेच पत्रकार काही तुमचे जाहिराती मिळवून पत्रकार होत नसतात. काही आपली आवड म्हणूनही तो छंद जोपासण्याच्या दृष्टीनं अगदी वेडे होऊन काम करत असतात. आणि मग हे सगळ्या घडामोडी जेव्हा आपल्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असतात, तेव्हा पत्रकारांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने जेव्हा वेळ येते तेव्हा पत्रकारांच्या बाजूने उभं राहून शासनाची लढण्याचं काम विविध अधिवेशनं असतील, त्या अधिवेशनांना मान्यवरांना बोलावून त्यांच्यासमोर पत्रकारांचे प्रश्न मांडण्याचे सुद्धा प्रयत्न करत असतो. राज्यातील पत्रकारांना संघटित करून त्यांच्याही प्रश्नावर, त्यांच्याही कुटुंबातील कुणाला गरज असेल, कुणी पत्रकाराचा नातेवाईक पत्रकार दगावला असेल, त्यांना सुद्धा मदत करण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून करत असतो. मी महाराष्ट्र राज्य नामांकित शाळा संघटना आहे, तिचा सुद्धा संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे. नामांकित शाळेच्या बाबतीत आदिवासी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न असतील, शाळेंचे प्रश्न असतील, संघटनेच्या माध्यमातून मंत्री स्तरावर, सचिव स्तरावर किंवा प्रशासकीय स्तरावर सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्या दृष्टीने महाराष्ट्रभर नेहमी भटकंती होत असते आणि भटकंतीतून मोठा संपर्क वाढला आणि मोठा संग्रह वाढला. आणि खरं तर कोणत्याही तुमच्या आर्थिक क्षमतेपेक्षा किंवा तुमच्याकडे किती पैसा आहे त्याच्यापेक्षा तुमच्या सोबत जनसमुदाय किती आहे, जनसंपर्क तुमचा किती आहे. महाराष्ट्रात कुठेही गेलो तर 4-2 माणसं माझी प्रेमाची भेटतील. आणि खरं तर या संस्थेच्या माध्यमातून मी तेच मिळवलंय असं वाटतं. आपल्या शेवट एक जातकाचा प्रश्न विचारतो. एक जुन्या काळामध्ये गुरुकुल पद्धती असायची, गुरुकुल शिक्षण पद्धती, अगदी त्याच पद्धतीने इथं शिक्षण दिलं जातं, तर त्याबद्दल तुम्ही थोडंसं जातका माहिती द्या. गुरुकुल पद्धती सुरुवातीला मी वसतिगृह सुरू केलं त्यावेळेस तीच संकल्पना होती. परंतु जेव्हा मुलं वसतिगृहात पाठवतात किंवा मुलांकडून काही काम करून घेणं आता हल्लीच्या पालकांना रुचत नाही, तरी सुद्धा पालकांचा विरोध करून स्वतःची कपडे असतील, स्वतःचं जेवण असेल, जेवल्यानंतर स्वतःचं ताट उचलणं, या बारीक सारीक गोष्टी आम्ही मुलांना शिकवतो. आणि स्वयंपूर्ण विद्यार्थी, स्वावलंबी विद्यार्थी बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. मग तो किती मोठ्या घरा, आमच्याकडं मंत्रालयीन अधिकाऱ्यांची मुलं, कार्यालयीन अधिकाऱ्यांची मुलं आहेत, क्लास 1 अधिकाऱ्यांची मुलं इथं हॉस्टेलमध्ये शिकतात. परंतु जो चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा असतील किंवा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा असेल, त्याच सोबत आम्ही सर्वांना सारखीच वागणूक देतो. एकाच ताटात, एकाच मेसमध्ये, एकाच पातेल्यात शिजवलेलं अन्न सगळं खातात. आणि त्या ठिकाणी आम्ही वडिलांचे कष्ट असतील, मेहनत असतील, अन्नाबद्दलची तुमची कृतज्ञता असेल, या सगळ्या गोष्टी शिकवून त्यांना स्वयंपूर्ण विद्यार्थी बनवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असतो.